नमस्कार मित्र हो, मी PMR ट्रेडिंग अकॅडमी परभणी येथे 15 ऑगस्टला चालू केली। यापूर्वी आपले हडपसर, कात्रज, पुण्यामध्ये, लोणीमध्ये आपले 2 शाखा आहेत। तर मी हे शाखा ओपन करण्याचं एक कारण आहे की जे सध्या मार्केटमध्ये चालू आहे, जे नवीन युवक मार्केटमध्ये यायला लागले, यांच्यामध्ये एक असा गैरसमज आहे की आज मार्केटमध्ये पैसे टाकले की आपलं लगेच अर्निंग चालू होणार आहे, इन्कम लगेच आपल्याला जनरेट होणार आहे। तर असा जो गैरसमज आहे लोकांमध्ये तो दूर व्हावा। रिॲलिटी मार्केटची काय आहे, मार्केट कसं चालतं आहे, मार्केटमध्ये ज्या सध्या घटना चालू आहेत तर त्याचा संबंध किती लांबपर्यंत आहे हे लोकांना माहीतच नाही आहे। लोक फक्त इथे येत आहे। आता आमच्याकडे असे काही भाग आले त्यांना माहीत नाही आहे मार्केटमध्ये पैसा कमवायचा, फक्त एवढंच माहिती आहे मार्केट कसं चालतं आहे काय नाही, इन्व्हेस्टमेंट घेऊन येत आहे। त्यामुळे माझे नियम अटीसुद्धा अशा टाकल्यात की त्यामध्ये मी कोणाची इन्व्हेस्टमेंट घेत नाही, मी कोणाचा पैसा घेत नाही, माझे वैयक्तिक अकाउंट आहेत, त्यामुळे मला कोणत्या पैसे घेण्याची सुद्धा गरज नाही। माझी वैयक्तिक ट्रेडिंग डेली चालू असते। मी कमोडिटीमध्ये जवळपास मास्टरी केली म्हणलं तरी चालते, कारण की काय, हे जे भारताचं जे शेअर मार्केट चालायलं आहे सध्याच्या घडीला, त्याचं एक भयंकर त्याच्या पाठीमागं एक मोठमोठ्या गोष्टी येतात। त्यामुळं भारताच्या शेअर मार्केटमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही। विचार करा, मागच्या 8-10 दिवसापूर्वी हिंडनबर्गचा एक परत ट्विट आलं होतं की त्यामध्ये त्यांनी सांगितलं की भारतामध्ये काहीतरी मोठं होणार आहे, बरोबर। तरीसुद्धा त्याच्या एक कालचा शुक्रवारचा सेशन बघितला असेल तुम्ही, तर 1300 पॉईंट सेन्सेक्स वरती गेलेला आहे, बरोबर। तर विचार करा, याच्या मागं मार्केटला वर नेण्यासाठी किती लोकांचे हात लागले असतील खालून। जस्ट इमॅजिन करू शकता का तुम्ही? तुम्हाला मार्केटची रिॲलिटी माहिती आहे का? मार्केटमध्ये तुम्ही येत आहे, बरोबर। मी काहीतरी केलं आहे म्हणून माझे जवळपासचे जे मित्र कंपनी असेल, माझे लोक असतील, त्यांचे मला कॉल आल्यानंतर ते मला म्हणतात की सर आम्ही तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करू। तर त्यांना मी एकच सांगितलं, 2-4 दिवसापूर्वी इथं पुण्यामध्ये एक स्कॅम झाला म्हणून, कोणता तरी एक आर्मीमधलाच ट्रेडर आहे म्हणे, त्यांनी आर्मीच्याच लोकांना फसवलं। त्याच्या अगोदर एक शेवगावची बातमी, शेवगावच्या काही मुलांनी, म्हणजे 7-8 जण होते वाटतं ते, तर त्यांनी काय केलं, जवळपास 100 कोटीच्या आसपासचा तो स्कॅम असं म्हणला जातो। आता ते आकडे फुगवलेले आहेत का त्यापेक्षा कमी आहेत का त्यापेक्षा जास्त आहेत, ती रिॲलिटी वेगळी आहे। परंतु लोकांना जे आमिष आहे का, जे फुकटे लोक म्हणू आपण, त्याला फुकटे लोक म्हणू, की ज्यांना काय घेणं देणं नाही, त्या लोकांना फक्त काय पाहिजे, पैसा पाहिजे। आता तुम्हाला माहिती आहे का, आपल्या इकडं एक म्हणजे लोक असं मेंटली असं नुसतं पळायलेत, काहीच घेणं देणं नाही, काय होणार आहे, परिणाम काय होणार आहे, काही योजना असो, मला त्याच्यावर बोलायचं नाही। तर लोकांना फक्त फ्रीमध्ये पैसा कसा अर्न करता येईल हे पाहायचं आहे। फुकट आलं की लोकांना वाटतं की आम्हाला, पण रिअल हे कोणाला शिकायचंच नाही की रिअल काय आहे म्हणून। लोक इथं 5-5, 10-10 वर्ष घालतात। मी 2017 पासून शेअर मार्केटमध्ये, 2020चा जो कोरोनाचा इफेक्ट होता, मी 2017ला, 18ला, 19ला म्हणा, माझ्याकडे म्हणजे काही ऑप्शन वगैरे करत नव्हतं, माझ्याकडे होल्डिंग होते। SBI बँक असेल, त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला, आपलं इन्फी असेल, असे माझ्याकडे जे मेन स्टॉक आहेत, काही डिव्हिडंड देणारे, टाटा स्टील होती माझ्याकडे, त्यानंतर ते स्प्लिट झालं, तर असे स्टॉक होते। परंतु कोरोनामध्ये एवढे स्टॉक पडले, विचार करायसारखी गोष्ट आहे। तर मी कोरोनानंतर पूर्ण फुल टाईम दिला याला, बघितलं। मग कोरोनानंतर जसं मार्केट 3-4 पटीनं वाढलं आहे आपलं, तर यावर माझ्या लक्षात आलं की बाकी सगळं बंद होईल पण हे मार्केट राहील। पण मी त्याला वेळ दिला पूर्ण, मी असं नाही विचार केला की मला मार्केट म्हणजे लगेच पैसे कमवून देणार आहे म्हणून। शेअर मार्केट तुमच्याकडून एक फीस घेते, ती फीस तुम्हाला सांगत नाही, ती फीस असते लॉसची। त्या कंडिशनमधून सुद्धा मी गेलेलो आहे, लॉस कसा होतो, काय होतो, ह्या सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत, जवळून बघितल्या की हा लॉस कशामुळे होतो, मग मार्केटची सायकोलॉजी काय आहे, ऑपरेटर थिंकिंग काय, या सगळ्या गोष्टी आपण विचार केला की यांच्यासोबत कसं चालायचं म्हणून। तर मित्र हो, ह्या खूप काही गोष्टी आहेत ज्यामुळं तुम्हाला म्हणजे असं मला जे कॉल येत आहे की सर तुम्ही आता मग आमची इन्व्हेस्टमेंट घेताय का, माझे काही मित्र आहेत
गावातले काही प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्यांना मला एवढंच सांगायचं आहे, मी कोणाची इन्व्हेस्टमेंट घेत नाही, माझं व्यवस्थित देवदयेनं चांगलं चालू आहे, त्यामुळे मला काही घेणं देणं नाही आहे कोणाच्या इन्व्हेस्टमेंटचं. फक्त तुम्ही जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही शिकण्यावर भर द्या. असं फ्री फंडिंगमध्ये येऊ नका की तुम्हाला येईल आणि मी तुम्हाला म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट करल आणि तुमचे पैसे घेऊन मी तुमचे अकाउंट हँडल करेल. ते गैरसमज दूर करा. माझ्या नियमाटी मी शेवटी टाकणार आहे व्हिडिओच्या की मी कशासाठी इथं आलेलो आहे म्हणून. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुमच्यामध्ये शेअर मार्केटबद्दल अवेअरनेस वाढायला पाहिजेत. तुम्ही शेअर मार्केटच्या काही गोष्टी शिकायला पाहिजेत. माझं सरळ म्हणणं आहे, जर तुम्ही विचार करा, आपण 1ली ते 10वी शिक्षण घेतो. 1ली ते 10वी शिक्षणामध्ये आपल्याला काय मिळतं माहिती आहे का तुम्हाला? मी पोलीस होणार आहे, अधिकारी होणार आहे, IPS होणार आहे, डॉक्टर होणार आहे, वकील होणार आहे, काय होणार आहे माहीत असते का तुम्हाला? काहीच माहीत नसते. खरी रिॲलिटी चालू होती 12वीच्या नंतर की आपल्याला करायचं आहे काय, बरोबर? तर विचार करा मित्रांनो, ज्यावेळेस आपण तिथं शिक्षणामध्ये समजा 15 वर्ष आपण घालतो, बरोबर? 15 वर्ष घातल्यानंतर आपण जर करिअरचा विचार करत असू तर शेअर मार्केट हा प्युअर बिझनेस आहे. हे माझं वैयक्तिक नाही, सगळ्या शेअर मार्केट करणाऱ्यांचं मत आहे. तुम्ही विचार करा, जर तुम्ही त्या पद्धतीनं केलं, शेअर मार्केट जर तुम्ही बिझनेस म्हणून केलं तर तुम्ही यामध्ये पैसे कमवू शकता, याच्यामध्ये काही दुमत नाही. पण तुम्हाला त्यासाठी तुमचा पूर्ण वेळ द्यावा लागेल. 3 महिन्याचे क्लास केले की लगेच 4थ्या महिन्यात मी पैसे कमवल, ही मेंटॅलिटी काढून टाकायची. तुम्हाला पूर्ण वेळ असेल, तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल, तुम्हाला गोष्टी कळत असतील. समजा कसं आहे, शेअर मार्केटमध्ये भरपूर काही गोष्टी आहेत ज्यामध्ये तुम्ही आता मी सांगतो तुम्हाला, बँक निफ्टीमध्ये सगळे ऑप्शन फ्युचरमध्येच चालतात. सगळ्यांना काय करायचं आहे, ऑप्शन बाय करायचे. 10चा प्रीमियम 100 जाईल, 200 जाईल, बिलकुल जात नाही. हिरो म्हणतात ना, त्याला फक्त हिरो काऊन म्हणत नाहीत ना, हिरो ट्रेड काऊन म्हणत नाही? झिरो कशामुळे लावतात की होणार आहे म्हणून. 90% तुमचा हिरो ट्रेड 0 होतो, हे तुमच्या लक्षात येते का? तुम्ही विचार करा मी काय बोलतोय त्यावर. मी माझी वैयक्तिक स्टडी केली आहे मी यावर. ज्यावेळेस समजा तुमचा एखादा ऑप्शन 10चा 100 जातो तर ते 3% पॉसिबिलिटी असते. 90% ऑप्शन 0 होण्याची पॉसिबिलिटी असते. म्हणून मी काय केलं, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस जे कमोडिटी ट्रेडिंगमध्ये येतात त्यांचा स्टॉप लॉस एकदम छोटा असतो. आपण 21 तारखेपासून 21 ऑगस्ट 2024 पासून कमोडिटीची डेली लाईव्ह ट्रेडिंग करणार आहोत. त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की जे आपण बँक निफ्टीला जे 40 पॉईंटचे स्टॉप लॉस देतो, तर इकडं आपला जो स्टॉप लॉस आहे तो किती पॉईंटचा असतो. माझा वैयक्तिक स्टॉप लॉस सांगतो. माझा एक मित्र आहे, त्या मित्राला त्याला काहीच माहिती नाही, मी फक्त सांगितलेलं इथं आपल्याला या लेवलला बाय करायचे असते आणि त्याला एवढं परफेक्ट जमते. मी त्याचे स्क्रीनशॉट वगैरे टाकेल नंतर आपले फेसबुक हँडलला याला त्याला. फेसबुक आणि मित्र एक लक्षात घ्या, आपण यूट्यूबला PMR ट्रेडिंग अकॅडमी नावाचं आपलं यूट्यूब चॅनल आहे. त्यानंतर PMR ट्रेडिंग अकॅडमी नावाचंच इन्स्टा आणि फेसबुकसुद्धा आहे, टेलिग्रामसुद्धा याच नावाने. तुम्हाला त्यावर डेली अपडेट येत जातील. आपले पुण्याला पण क्लास असल्यामुळे मला शनिवार, रविवार किंवा सोमवार तिकडं राहावं लागते. त्यामुळं आपण जमल तसं आपण इकडं प्रयत्न करणार आहोत. आणि 15 सप्टेंबर नंतर मी परभणीमध्ये पूर्ण वेळ इकडेच राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला माझ्याकडून जेवढा सपोर्ट होईल तेवढा मी यूट्यूबला किंवा ऑफलाईन क्लासेसमध्ये सुद्धा तुम्हाला हवा तसा वेळ मी पूर्ण देणार आहे. आणि तुम्हाला शेअर मार्केटची जे अवेअरनेस आहेत, ज्या गोष्टी येतात, ज्या लोकांना शेअर मार्केट पाठ करून शिकायचं आहे त्यांना इकडे बिलकुलही यायचं नाही. उगा आपला वेळ घालायचा नाही की नुसतं मग पाठ करून शिकणार आणि मला असं होईल तसं होईल, ते काहीही होणार नाही. सरळ तुम्हाला वेळ द्यावा लागेल, तुमची मेंटॅलिटी चेंज करावं लागेल, त्याला प्युअर बिझनेस म्हणून समजून घ्यावं लागेल. तुम्हाला स्टॉप लॉस माहीत असणं गरजेचं. मेन म्हणजे शेअर मार्केट येण्याच्या अगोदर तुम्हाला जर स्टॉप लॉसच माहीत नसेल, स्टॉप लॉस म्हणजे काय, काही लोक काय विचार करतात, 2 लॉट घेतलेत नॅचरल गॅसचे असो. माझा वैयक्तिक स्टॉप लॉस असते फक्त नॅचरल गॅसला 50 पैशाचा, म्हणजे 650 रुपयाचा एका लॉटला माझा स्टॉप लॉस असते. जर 10 लॉट असले तर 6250चा स्टॉप लॉस असते माझा. तर मित्र विचार करा, जर बँक निफ्टीला आपण 20-20, 30-30 पॉईंटचा स्टॉप लॉस देतो आणि जर आपण नॅचरल गॅस असो, क्रूड ऑइलला माझा 10 रुपयाचा स्टॉप लॉस असतो फक्त. आपली काही लेवल असतात, त्याच लेवल आपण बाय करतो, नाही तर ट्रेड घेत नाही. त्या दिवशी ज्यांची इच्छा असेल 4 तास बसण्याची, 1 ते 2 ट्रेड मला सहज मिळतात 4 तासामध्ये. फक्त तुम्हाला 6 ते 10 माझ्यासोबत लाईव्हला बसावं लागेल. ज्यावेळेस आपल्या टप्प्यात येईल त्यावेळेसच आपण त्याचा कार्यक्रम करतो, नाहीतर बिलकुल त्याला हातही लावायचा नाही.
स्टॉप लॉस देण्यासाठी जर आपल्याला ट्रेडिंग करायची असेल तर प्रत्येक वेळेस आपण बाय सेल करत राहू, नाही का. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आपण करतो तसं हा गेला की आता ह्या सगळ्याच्या ज्या चुका होतात. मी काय त्याच्यामध्ये म्हणजे वाचलेलं नाही असं नाही आहे. तुम्हाला जर सांगायचं झालं तर घनश्याम ट्रेडिंग म्हणून सर येतं, घनश्याम टेक म्हणून, ते मुंबईला हमाली करण्यासाठी आलेले होते. आज ते टॉपचे ट्रेडर आहेत. जस्ट इमॅजिन करा, म्हणजे त्यांची तयारी होती की शिकण्याची. तर तुम्हाला सुद्धा तेच करायचं आहे. आपल्याला मी तुमच्यासोबत पूर्ण वेळ असणार आहे, तुम्हाला तुमचा वेळ द्यायचा आहे. काही काही लोक आता म्हणतात की आम्हाला वेळ नाही, आमची इन्व्हेस्टमेंट घ्या. तुमची इन्व्हेस्टमेंट घेऊन मी काय करू? उद्या माझ्याकडे जर इन्व्हेस्टमेंट सगळ्या लोकांची आली आणि जर समजा शेवगावसारखं, त्यानंतर पुण्यातल्या परवदिष्टीसारखं प्रकरण झालं, तुम्ही काय करणार? त्यामुळे मी कोणाची इन्व्हेस्टमेंट घेणार नाही, मी कोणाची इन्व्हेस्टमेंट घेत नाही. देवदयेने जे चालू होतं त्यापेक्षा सध्या बेटर चालू आहे. क्लासला कोणी आलं किंवा नाही आलं त्याचा काही फरक पडणार नाही. मला आपल्या मातृभूमीमध्ये माझे क्लासेस ओपन करायचे होते आणि मला 2 वर्षापासून माझे जवळचे मित्र म्हणत होते की तुम्ही इकडं का चालत करत नाही. मी कधी मला असं वाटलं नाही की मला इकडं करायचे किंवा हे करायचं, म्हणजे असं मार्केटिंग करायची मी कधी डोक्यात सुद्धा घेतलं नाही. आता आपण इकडे महिना 15 ऑगस्टला आपण ओपनिंग केलेली आहे आणि आपण क्लासेससाठी आपण एक फीस पण ठेवलेली आहे. एकदम लो फीस आहे. वाटल्यास तुम्ही एखाद्या वेळेस कधी हडपसरला आले, कात्रजला आले तर तिथं आपले आहेत क्लास चालू. तिकडची फीस आहे 20,000 आहे एका जागेवर 29,000 आहे. 2-2 महिन्याची फीस असते तिकडे स्ट्रक्चर असते. आणि आणखीन एक मित्र एक लक्षात राहू द्या, तुम्ही विचार करा तुम्हाला फ्रीमध्ये कोणी कंटेंट कसं देणार आहे? जे लोक मूर्ख बनवतात ना, 4 दिवसात ट्रेडिंग शिका, 15 दिवसात ट्रेडिंग शिका, 1 महिन्यात ट्रेडिंग शिका, म्हणजे सॉफ्टवेअर आहे का ते तुमच्यामध्ये अपलोड करायचं आहे आम्हाला? इमॅजिन करा ना तुम्ही, इमॅजिन करा तुम्ही की तुमचा म्हणजे 1 महिन्यामध्ये कशी ट्रेडिंग शिकणार आहे? ज्या 150 कोटी लोकांमध्ये जवळपास 3-4% ट्रेडर आहेत भारतामध्ये. आणि आता जे मार्केटिंगचे फंडे आलेत नवीन की 15 दिवसात ट्रेडिंग शिका, 4 दिवसामध्ये ट्रेडिंग शिका, फ्री ट्रेडिंग शिका. मग तुमचं नावानं अकाउंट ओपन करायचं, त्यांना काहीच घेणं देणं नाही. तुमचं अकाउंट माझ्याकडे हँडल आहे बघा. मला धन मला सुपर ट्रेडरचा हे दिलेला आहे धन. तर मला एक विचार करा, मी तुम्हाला धनचं शेअर करणार, 20% मला प्रॉफिट येणार त्याचं ब्रोकरेजमध्ये. तर मला जर तुमचं काहीच घेणं देणं नसतं तर विचार करा, मला सुद्धा तुम्हाला एक अकाउंट ओपन करून द्यायचं, कंटेंट द्यायचे आणि फ्रीमध्ये ट्रेडिंग द्यायची. उद्या तुमचे जर 5 लाख 2 लाख रुपये गेले तर कोण जिम्मेदार राहणार आहे? तुम्ही काही न शिकता जर समजा ट्रेडिंग करायला लागले तर विचार करा. तसं बिलकुल लक्षात ते डोक्यातून काढून टाका की मी 4 दिवसात खरंच मास्टर ट्रेडिंग शिकून मास्टर होणार आहे, 15 दिवसात होणार आहे का 3 महिन्यात होणार आहे, 2 महिन्यात होणार आहे. तुम्हाला पूर्ण वेळ द्यायचा आहे. जर खरंच ट्रेडिंग शिकायची असेल तर तुम्हाला वेळ दिल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. फुल टाईम ट्रेडर वगैरे व्हायचं असेल तर. आणि इन्व्हेस्टिंगसाठी जर असेल तर तुम्हाला तुमचा एक पोर्टफोलिओ कसा बिल्डअप करायचा ह्या त्या गोष्टी तुम्हाला 3 महिन्यामध्ये आम्ही शिकू. तुम्हाला त्यासाठी आमच्यासोबत राहायचं मित्र हो. आणि मी डेली कंटेंट देणार आहे तुम्हाला. माझं एक बेसिक आणि एक जे मिडल ट्रेडर आलेले आहेत ज्यांना बेसिक सगळ्या गोष्टी माहिती येतात, जसं की इंडेक्स कसा आहे, इंडेक्स माहिती आहे, इंडेक्सची माहिती, ऑप्शन ट्रेडिंग माहिती आहे. पण त्यांना काय माहिती काय रिअल गाईड करणारं कोणी नाही. तर त्यासाठी सुद्धा आपले कंटेंट असणार आहेत, डेली व्हिडिओ यूट्यूबला असणार आहेत. तर तुम्ही लाईव्ह तर येणारच मी कमोडिटी ट्रेडिंगला, कारण की इकडं सकाळी माझी ट्रेडिंग असते 9:15 ते 3:30 तर त्यामध्ये प्रयत्न करू आपण तो पण आपल्या मार्केटमध्ये लाईव्ह यायचा. कारण की आपल्या मार्केटमध्ये सध्या जी गॅम्बलिंग चालू आहे, ऑप्शन ट्रेडरची, जे नवीन स्टुडंट यायले, जे नवीन लोक यायले, त्यांचा सगळा म्हणजे मॅक्झिमम सगळ्यांचा पैसा जाणार आहे. माझा गेलेला आहे, पण त्याला एक काळ असतो. पण आता सध्या काय आम्हाला सांगणारं कोणी नव्हतं मित्र मराठीमध्ये. आता भरपूर आले. उद्देश हाच आहे सगळ्या लोकांचा की बाबा हे जे नवीन जनरेशन आले यांना काय माहीत नाही. 50,000 1 लाख रुपये टाकायचे, त्याच्यामध्ये लॉस होणार आहे. हे फिक्स आहे, लॉस होणार आहे. ही मार्केटची फीस समजा तुम्ही, मार्केट फीस घेणारच प्रोप्रायटर येतं त्याची. आणि प्रोप्रायटर काय करतात माहिती आहे का? तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्र, आपण जर मार्केटमध्ये एवढी इंडिकेटर हे ते सगळे आहेत तरी मार्केटमध्ये लॉस का होतं? जस्ट इमॅजिन करा, आपण यूट्यूबला जे शिक्षण घेतो, जे यूट्यूबला आपण व्हिडिओ पाहतो लोकांचे ट्रेडिंगचे, तर त्या ट्रेडिंगमध्ये सगळे लोक तुम्ही जे पाहता तेच बघतात ना. याच्यापेक्षा तुम्ही माइंडला विचारलं काय, हे सगळे हेच लोक पाहिलेत. मग हे सगळे लोक बघून जर ट्रेडिंग करत असतील तर ऑपरेटरलाही माहीत नाही का? मार्केटमध्ये ऑपरेटर हा मेन फॅक्टर आहे. रिअल ट्रेडर कोण आहे?
रिटेल ट्रेडर हा मार्केटमधला फॅक्टरच नाही आहे. आपण आपले जे पैसे आहेत का आपण त्यांना द्यायला चाललो सरळ सरळ, बाकी दुसरं काहीच नाही याच्यामध्ये. मेन फॅक्टर इथं कोण आहे? ऑपरेटर आहे, जो ह्या मार्केटला पूर्णपणे आपल्या अंडरमध्ये ठेवतो. आणि ह्या गोष्टी तुम्हाला शिकायच्यात की मार्केटमध्ये नेमकं सायकॉलॉजी काय चालते मार्केटमध्ये. सगळे लोक तेच व्हिडिओ पाहिले जे तुम्ही फुकट पाहिलेत. तुम्ही जे पाहिलेत ना व्हिडिओ कोणाचे पण, आणि त्यावर ट्रेडिंग करायलेत ना, हे इंडिकेटर ते इंडिकेटर. मग जर तसे इंडिकेटर चालले असते तर ट्रेडिंग व्हायचे जे प्रीमियम आहेत ते कशामुळे? अशा भरपूर गोष्टी येतात ज्या तुम्हाला मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला शिकायसारख्या येतात, की आपण त्याचा प्रयत्न करू मित्र हो. तुम्हाला जेवढं द्यायचा असेल, ज्या गोष्टी सायकॉलॉजी असेल ती मी तुम्हाला सांगतो. सध्या मार्केटमध्ये जे हिंडनबर्गचा रिपोर्ट आला होता पाठीमागे 8 दिवसापूर्वी, त्याचा काही इम्पॅक्ट पडला नाही. याच्यावर परत एक व्हिडिओ बनवलेला आहे आपण त्या दिवशी की मार्केटमध्ये काय होईल म्हणून, पण तसं झालेलं नाही आहे. आता हे का नाही झालं तर या सायकॉलॉजीवर सुद्धा एक व्हिडिओ बनवला. याच्या मागची मोठी शक्ती कोणती आहे? जे ते स्टॉक वर उचलत आहेत. सोपं नसते. 50-50, 2-2 लाख कोटी म्हणजे इन्व्हेस्टमेंट तुम्हाला उचलून धरायची. एखाद्या स्टॉकला तुम्हाला वर पकडायचं आहे, पुन्हा इंडेक्स पडू द्यायचा नाही. ह्या गोष्टी काही साध्या सिंपल नाही आहेत. मार्केट आपलं कुठं चाललं हे तज्ज्ञ लोकांचं मत आहे, माझं नाही. 2025ला काय काय होऊ शकतं हे ते तुम्ही बघा. रेफरीचं वगैरे किंवा वेगवेगळ्या ब्रोकरेजेस हाऊसेसचं म्हणणं आहे तसं की असं असं होऊ शकते म्हणून. मार्केट क्रॅशेस वगैरे ते घटना वेगवेगळ्या आहेत. समजा त्यावर आपण सविस्तर चर्चा करू. पण सध्या तरी तुम्हाला सांगतो की ट्रेडिंगसाठी तुम्हाला दुसरा काहीही पर्याय नाही. ट्रेडिंग जर शिकायची असेल, कोणाकडे इन्व्हेस्टमेंट द्यायची नाही आहे, स्वतः शिकवून नच ट्रेडिंग करायची. तुम्हाला दुसऱ्याच्या भरोश्यावर ट्रेडिंग करायची नाही. कॉल टिप्स तर बिलकुलच नाही करायच्या. हे प्रत्येक झोनमधून प्रत्येक माणूस गेलेला असते, म्हणून माझ्या अनुभवावरून सांगतो तुम्हाला. हे काही नसते. 40-40, 50-50चा स्टॉप लॉस द्यायचा आणि टेलिग्रामला टिप्स टाकून द्यायच्या. 20 रुपयाचा स्टॉप लॉस द्यायचा, टेलिग्रामला टिप्स टाकून द्यायच्या आणि संध्याकाळी 3:30 वाजता दाखवून द्यायचं की 100ला सांगितलं होतं आणि 400ला गेलं होतं. मध्ये जे दिवसभर खेळलं त्याच्याबद्दल कोणीही बोलत नाही. 100चं 70ला आलं, 60ला आलं, 50ला आलं, 50वरून 400ला गेलं, पुन्हा 150ला आलं, हे कोणीही सांगत नसते. ते डायरेक्ट तुम्हाला एक लास्ट ज्यावेळेस गेला हाय गेला इतका. अरे बाई बुक केलं का तू? मेन काय आहे, तुमच्या हातात पैसा आला का? घरी घेऊन गेले का तुम्ही? माझं म्हणणं एवढंच आहे की मित्र, माझं सगळं व्यवस्थित चालू आहे. मला काही घेणं देणं नाही आहे. मला ऑफलाईनला जे मी लोकांना जे गाईड करणार आहे ऑफलाईन क्लासेसमध्ये, त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर व्हाव्यात की बाबा ही ट्रेडिंग अशी नाही चालत आहे. 3 महिने मी शिकलो की लगेच मला 4थ्यामध्ये पैसे येतील, हे गैरसमज दूर व्हावे तुमचे. आणि दुसरी गोष्ट, त्या प्रतिष्ठित नागरिकांना आवर्जून ऐका. आता तुमच्यासाठी हो, तुमच्यासाठीच आहे. मी तुमची ट्रेडिंग करण्यासाठी मी तुमची इन्व्हेस्टमेंट घेत नाही, तुमच्या अकाउंट हँडलिंगला घेत नाही, काही नाही. कारण की मला लाईफ टाईमसाठी राहायचं आहे, मला टिकायचं आहे. मागच्या 3 वर्षापासून माझं सगळं व्यवस्थित चालू आहे, देवदाय आहे खूप. त्यामुळे मला कोणाची इन्व्हेस्टमेंट घेण्याची गरज नाही आहे मित्र. परत असा प्रयत्न करू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, शिकायचं असेल तर प्रॉपरली तुम्ही स्वतः पूर्ण वेळ द्या. तुमच्यासोबत असणार आहे. 3 महिन्याचे क्लासेस झाल्यानंतरसुद्धा मी तुम्हाला पूर्ण वर्षभर गाईड करणार आहे. ज्यावेळेस ट्रेड मिळतील त्यावेळेस वेगळ्या गोष्टी मी ते वेगळं आपण ऑफलाईनला बोलू त्या गोष्टी. तर पण मी तुमची इन्व्हेस्टमेंट घेणार नाही, कदापि घेणार नाही. आपला शब्द आहे आणि शेवटपर्यंत राहणार. धन्यवाद मित्र. आज इथं थांबू आपण. PMR ट्रेडिंग अकॅडमीचे संपूर्ण पेजेस याच नावानं आहेत, PMR ट्रेडिंग अकॅडमी. आम्ही तुमचे स्वागत करतो ट्रेडिंगच्या याच्यामध्ये. तुम्हाला गाईड करण्यासाठी तुमचं कधी पण स्वागत आहे. फक्त तुम्ही स्वतःला वेळ द्या मित्र हो. धन्यवाद. जय हिंद.